चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करते। संत महती या क्रमशः सादर होणाऱ्या व्हिडिओमध्ये आज संत चांगदेव यांच्या जीवनाविषयी थोडीशी माहिती आज आपण इथे जाणून घेऊया। या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आवडला व्हिडिओ तर तुमचे अभिप्रायही लिहा आणि परिचितांनाही फॉरवर्ड करा। ऐकूया चांगदेव। चांगदेव नावाचे खरे तर दोन प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत। ही आपल्या वाचनात येतात। चांगा वटेश्वर आणि चांगा मुढेश अशी त्यांची नावे आहेत। परंतु त्यांच्या कालखंडामध्ये 200 ते 225 वर्षाचं अंतर आहे। चांगा वटेश्वर म्हणजे तपश्चर्येचे स्थान तापीतिरी होते आणि पुणतांब्यास त्यांची समाधी होती। चांगा वटेश्वर हे ज्ञानदेवांचे समकालीन मानले जातात। नारायण डोहो हा पुण्यक्षेत्र ठिकाण मुधोपंत नावाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते। गावची लेखन वृत्ती त्यांच्याकडे होती आणि त्यांचा पुत्र तो चांगदेव। अतिशय रूप संपन्न, गुणवान, सुलक्षणी असा हा चांगदेव सिद्धी प्राप्त होता। त्याच्या रूपाने मरुद्गणच जणू अवतरित झाले आहेत असं लोक मानित असत। असामान्य बुद्धिमत्ता आणि वडिलांकडून वैश्वदेव, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, रुद्र, अथर्वशीर्ष अशी अनेक संस्कृत स्तोत्र त्यांनी लहान वयातच मुखोद्गत केलेली होती। 5व्या वर्षी तर त्याचा व्रतबंध झाला। गायत्रीचीही दीक्षा त्यांनी घेतली होती आणि वेदाध्ययनाचा आरंभ झाला। 21व्या वर्षापर्यंत किती विद्या शिकाव्यात माणसांनी। वेदविद्या, दर्शनशास्त्र, पुराणे, स्मृती ग्रंथ, रसविद्या, नाडीज्ञान, धनुर्विद्या अशा अनेक विद्या हस्तगत त्यांनी केल्या। तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबाराय यांनी आपल्या अभंगामध्ये चांगदेवांचे वर्णन करताना ते लिहितात, म्हणजे त्यांचं चरित्रच यांनी लिहिलेलं आहे। म्हणून आपल्याला चांगदेवांच्या चरित्राविषयी थोडी माहिती मिळू शकते। चांगदेव जसे बुद्धिमान होते तसेच ते देवभक्तही होते। श्री वटेश म्हणजे शंकर हे त्यांचं उपास्य दैवत होतं। तसंच त्यांच्या गुरुचेही नाव श्री वटेश असेच होते। वयाच्या 21व्या वर्षी ते प्रकांड पंडित बनले होते। त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती। तरीही त्यांची विद्यार्जनाची लालसा काही कमी होत नव्हती। ते काशी क्षेत्री गेले। योगविद्या जाणणारे एक योगी त्यांना तिथे आहेत अशी माहिती मिळाली। त्यांचा शोध ते घेऊ लागले आणि एका भयान विवरामध्ये ते योगी राहत आहेत अशी माहिती मिळाल्यावर ते त्या विवरामध्ये उतरले। त्यांनी ओळखलं हा जिज्ञासू शिष्य आहे म्हणून। 7 वर्ष त्यांनी तिथे त्यांच्याबरोबर राहिले आणि त्यांच्याकडून योगविद्या हस्तगत केली। योगविद्या हस्तगत केल्यामुळे ते तेजपुंज दिसू लागले। योगविद्येच्या हस्तगततेमुळे त्यांना मुंगीचेही मनोगत कळू लागले। परकाया प्रवेश, मृत व्यक्तीला जिवंत करणे, एका ठिकाणाहून अदृश्य होऊन दुसऱ्या ठिकाणी प्रगट होणे, पाण्यावरून चालत जाणे, अंतरिक्षात अधांतरी बसणे, वस्तुमात्राची परीक्षा घेणे अशा अनेक सिद्धी त्यांनी प्राप्त करून घेतल्या होत्या। आणि अशा सिद्धत्वामुळे असंख्य लोक आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले। शिष्य परिवार खूप वाढला। काशी क्षेत्री काही काळ त्यांनी वास्तव्य केले होते। त्यानंतर त्यांनी तीर्थाटन करण्याचे ठरवले आणि तीर्थाटन करून झाल्यानंतर तापीतिरी त्यांनी वास्तव्य केले। 1400 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 14 नावे धारण केली होती असं सांगितलं जातं। विश्वकोशात तर रत्नाकर ग्रंथकार असं लिहितात
की चांगदेवानी 14व्या वर्षी वयस्तंभन केले होते. त्याचा विपर्यास होऊन ते 1400 वर्ष जगले असे मानले जाते. ईश्वर हे त्यांच्या गुरूंचं नाव, पण ते मानव देहधारी नव्हते. मुक्ताबाईने चांगदेवांना एका वडाच्या झाडाखाली दाखवलेले ईश्वर रूप म्हणजे वटेश्वर. गोरक्षनाथांची मुक्ताबाई नावाची एक शिष्या होती आणि ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई हिला योगिनी मुक्ताबाईंचा पुनरावतार मानत असत. चांगदेव अतिशय अहंकारी बनले होते. त्यांचे शिष्य पैठणच्या ब्रह्मवृंदात होते. रेड्याच्या मुखातून वेद वदवल्यांची वार्ता त्यांनी ऐकली आणि ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानामुळे त्यांना कळून आले की प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार असलेले ज्ञानदेवांच्या रूपाने पृथ्वीवरती अवतरित झालेला भगवंतच हा आहे. त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले. आपल्या वैभवशाली जीवनावरून त्यांचे लक्ष एकाएकी उडले आणि ज्ञानदेवांच्या भेटीचा त्यांना ध्यास लागला. त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहायचे ठरवले. कागद हाती घेतला, पण मायना काय लिहावा याच्यापाशीच त्यांचा हात अडला, थांबला. मोठे म्हणून त्यांना नमस्कार लिहावा तर ते वयाने लहान होते आणि आशीर्वाद लिहावा तर ते अधिकाराने मोठे होते. त्यांचा अधिकारच मोठा होता. पण पत्राला मायना न लिहिताच त्यांनी आपल्या शिष्याबरोबर एक कोरा कागद ज्ञानदेवांकडे पाठवायचे ठरवलं आणि ज्ञानदेवांनी त्याला उत्तर द्यावे अशी मात्र प्रार्थना केली, विनवणी केली असं शिष्यांनी येऊन सांगितलं. त्यांनी पाठवलेल्या उत्तरादाखल ज्ञानदेवांनी चांगदेव 65 या 65 असलेल्या ओव्यांचं काव्य त्यांना लिहिलं. नामदेवांनी ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई यांच्या चरित्राबरोबरच चांगदेवांनी समाधी घेतल्याचंही वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. ऐकूया स्वरचित चांगदेव यांच्या चरित्रावरील आरती. संत चांगदेव. संत चांगदेव त्रिकालदर्शी करूया आरती. 1400 वर्षाचे आयु योगीराज म्हणती. पुणतांबा गावी समाधी कथा सांगती मरुद्गण. तापी पूर्णा संगमी हटयोगी भक्त मानिती सारे जण. केळीच्या वनी प्रगट होऊन कार्य जगी करती. 1400 वर्षाचे आयु योगीराज म्हणती. पत्र कोरे लिहून धाडले ज्ञानेश्वर देवांना. पत्राचा मायना कोणता कसा लिहावा कळेना. 65 ओव्यांचे उत्तर उद्धारास्तव करती. 1400 वर्षांचे आयु योगीराज म्हणती. व्याघ्रावर आरूढ होऊन आकाश मार्गे निघती. अंकित सारे पशुपक्षी गण सर्प चाबुक हाती. अहंकार तो क्षणात गेला विनम्रते होती. 1400 वर्षांचे आयु योगीराज म्हणती. 14 विद्या 64 कलांचे महाज्ञानी ते होते. 14 वर्षाची चित्कला आदिमाया ज्ञान देते. आत्मज्ञान देऊन मुक्ता झाली उद्धार करती. 1400 वर्षांचे आयु योगीराज म्हणती. संत चांगदेव त्रिकालदर्शी करूया आरती. 1400 वर्षांचे आयु योगीराज म्हणती. आज मात्र आपल्याला मुक्ताई नगर येथे चांगदेवांचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्या मंदिरामध्ये व्याघ्रारूढ अशी त्यांची मूर्ती आहे. मंदिर अगदी भव्य आहे आणि परंतु पूर्वी 700-750 वर्षापूर्वी असलेलं हे मंदिर
त्या ठिकाणी परकीयांची जेव्हा सत्ता आपल्यावरती आली तेव्हा त्याचा विध्वंस केला गेला आणि नंतर अहिल्याबाई होळकरांनी पुनरुद्धार केला आणि मंदिराची डागडुजी केली. तेल जळालं आणि दुःख पळालं. मुक्ताबाई जेव्हा अंतर्धान पावली, विजेच्या रूपात ती अदृश्य झाली, तेव्हापासून अखंड ज्योत आपल्याला तिथे दिसते आणि मंदिरात गेल्यावर आपल्याला तेल वाहण्याची तिथे जी प्रथा आहे ती अखंडत्व सादर करते. संत चांगदेव यांच्या नुसता नावाचा जरी उल्लेख केला तरी आपल्या सगळ्यांना माहिती असलेली एक कथा म्हणजे चांगदेव जेव्हा व्याघ्रावर बसून हातात सर्प चाबकासाठी धरून हवेतून येतात, आकाशमार्गे येतात, तेव्हा आकाशमार्गे येत असताना ज्ञानदेव आपल्या तिन्ही भावंडांसहित भिंतीवर निर्जीव असलेली भिंत चालवून पुढे येतात. हे जेव्हा ते बघतात तेव्हा क्षणात त्यांचा सगळा अहंकार गळतो. पशुपक्ष्यांवरती नियंत्रण आहे आपलं, व्याघ्रावरती नियंत्रण आहे, हे जेव्हा लोकांपुढे दाखवतात तेव्हा त्यांना वाटतं आपण श्रेष्ठ आहोत. पण निर्जीव असलेली भिंत चालवून ज्ञानदेव जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांचा अहंकार गळतो. मुलांना ह्या गोष्टी सांगितल्या ना तर तत्व काय, अर्थ काय, चिंतन कसं करायचं आणि थोरा मोठ्यांच्या चरित्रातून काय घ्यायचं हे कळावं. यासाठी संत महती ह्या सर्व व्हिडिओचा उपयोग व्हावा. धन्यवाद.